जर्मनीत रोजगाराची संधी उपक्रम महाराष्ट्राचा। महाराष्ट्र शासनाने जर्मनीतील बाडेन-वुर्टेंबर्ग राज्याशी व्यवसाय शिक्षण व कुशल मनुष्यबळाचं स्थानांतरण याबाबत दिनांक 25/2/2024 रोजी सामंजस्य करार केला आहे। या कराराच्या अंमलबजावणीसाठीचं पहिलं पाऊल म्हणून हेल्थकेअर, हॉस्पिटॅलिटी, क्राफ्ट्स इत्यादी विविध क्षेत्रातील एकूण 30 ट्रेड्समधील 10,000 युवक युवतींना बाडेन-वुर्टेंबर्ग राज्यात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यास माननीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे। निवड झालेल्या युवक युवतींना गुटे इन्स्टिट्यूट मार्फत जर्मन भाषेचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। त्याचप्रमाणे त्यांना आवश्यकतेनुसार कौशल्य वृद्धीचं प्रशिक्षण देखील दिलं जाणार आहे। या दोन्ही प्रशिक्षणासाठी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही। विशिष्ट कौशल्ये धारण करणाऱ्या राज्यातील युवक वर्गास थेट जर्मनीतील बाडेन-वुर्टेंबर्ग राज्यात रोजगाराची संधी व पर्यायानं त्यांचं जीवनमान उंचावण्यास मदत करणारा लोकाभिमुख प्रकल्प। अधिकाधिक कुशल युवा वर्गानं यास प्रतिसाद द्यावा असं आवाहन या प्रसंगी करण्यात येत आहे। अशा प्रकारे इंट्रो होता मित्रांनो। आता अप्लाय करण्यासाठी मी काही नियम व अटी तुम्हाला सांगेल आणि अप्लाय कसं करायचं तेही दाखवेल मित्रांनो। तर व्यवस्थित व्हिडिओ बघा। त्याआधी यांनी मोठा डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ दिला आहे। यामध्ये यांनी काय काय इथे प्रोफेशनल हेल्थकेअरमध्ये काय काय जॉब्स असणार वगैरे लिहिलेलं आहे व त्यासाठी नियम व अटी काय लागणार आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मित्रांनो येथे तुम्ही जर सिलेक्ट झालात तर तुम्हाला यांनी जे जर्मन आणि महाराष्ट्रामध्ये जे करार झाला आहे त्यांनी जे नियम व अटी इथे लागू केले आहेत यांना फॉलो करावं लागेल मित्रांनो तुम्हाला। आणि त्यानंतर हे 30 कोर्सेस जे आहेत ज्याद्वारे तुम्हाला इथे जर्मनीमध्ये काम मिळेल तर यासाठी तुम्हाला जर्मनी भाषा ही चांगल्या प्रकारे यायला पाहिजे मित्रांनो। तर याचं तुम्हाला सर्टिफिकेट लागेल। सर्टिफिकेट असल्याशिवाय तुम्ही कोणतंही काम करू शकत नाही। तर सर्टिफिकेट कसं मिळवणार वगैरे सर्व काही यांनी इथे लिहिलेलं आहे मित्रांनो। हे तुम्ही वाचू शकता, मी शॉर्टमध्ये सांगितलं आहे। त्यानंतर आता आपण बघू तर त्यांचे कोणत्या फील्डमध्ये तुम्हाला इथे काम असणार आहे। तर प्रोफेशनल इन हेल्थकेअर, प्रोफेशनल इन हॉस्पिटॅलिटी, इथे नर्स, हॉस्पिटल मेडिकल असिस्टंट, लॅब असिस्टंट, रेडिओलॉजी असिस्टंट, डेंटल असिस्टंट वगैरे सर्व काही दिलं आहे मित्रांनो। त्यांना कोणतं सर्टिफिकेट आवश्यक असणार आहे B2, A2 वगैरे सर्व काही इथे दिले आहे, हे तुम्ही बघू शकता मित्रांनो। यासाठी अंदाजित कालावधी किती महिन्यामध्ये हे सर्टिफिकेट तुमच्याकडे यायला पाहिजे हे येथे नमूद केलं आहे मित्रांनो। याच कालावधीमध्ये तुमच्याकडे हे सर्टिफिकेट आलं पाहिजे मित्रांनो, तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। त्यानंतर प्रोफेशन क्राफ्ट्समॅनमध्ये पण यांनी दिलं आहे मित्रांनो। यामध्ये इलेक्ट्रिशियन्स येतात, त्यानंतर स्पेशलाइज्ड पर्सन इन रिन्युएबल एनर्जी वगैरेमध्ये येते, हीटिंग टेक्नॉलॉजीजमध्ये तुम्ही पेंटर वगैरे म्हणजे जेवढे तुमचे काही क्राफ्टमॅनमध्ये स्किल्स येतात, स्किल लेबरर्स येतात त्यांनी इथे अप्लाय करू शकता। त्यानंतर यांनी काही अजून नियम दिले आहेत मित्रांनो, हे तुम्ही प्रॉपर वाचा आणि नंतरच इथे अप्लाय करा। तर अशा प्रकारे व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अर्ज भरण्यामध्ये जर तुम्हाला कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल तर मला मेसेज करा, मी यावर एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवेल मित्रांनो।